नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या एन्काउंटर या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज एन्काउंटरमध्ये तुम्ही पाहू शकता की आपलं नेहमीचं बॅकग्राऊंड नाही आहे, आज जरा वेगळं आहे, कारण आजचा एपिसोड सुद्धा तितकाच वेगळा आणि महत्वाचा आहे. आज आपण मातोश्रीमध्ये एन्काउंटर करतोय, एन्काउंटरचा हा शो करतोय. अर्थातच तुम्ही ओळखलं असेल, आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्वेसर्वा पक्षप्रमुख उद्धवजी आहेत. उद्धवजी, खूप खूप स्वागत आपलं एन्काउंटरमध्ये. खरं तर एन्काउंटर मध्ये स्वागत म्हणजे काय समजू? आर यू रेडी फॉर एन्काउंटर? ना म्हणजे माझा की मी कोणाचं करायचं? राजकीय एन्काउंटर बरेच झालेले आहेत. पण खरं तर एन्काउंटर एका पद्धतीनं झालेलाच आहे, कारण तुम्ही लोकशाहीचा खून पडलाय आणि त्याच्याबद्दल मला वाटतं आता सगळ्यांनी बोललं पाहिजे. पण उद्धवजी, मला असं वाटतं एका धक्कादायक युतीनंतर आज आपण पहिल्यांदा बोलतोय. तुम्हाला वाटतं ही जी धक्कादायक युती झालेली आहे 2029 पर्यंत अशीच राहील? मला नाही वाटत, कारण काय अजित पवार भाजपबद्दल बोलतायत, भाजप अजित पवारबद्दल बोलतायत. काल परवाकडे मिंदेच्या मिरवणुकीत 50 ओके एकदम ओकेच्या घोषणा आल्या, तर त्याच्यामुळे ही युती 29 पर्यंत राहील असं काय वाटत नाही मला. तुम्ही आणि मनसे हे एकत्र आलेले आहात, हे देखील आम्हाला 20 वर्षानंतर आम्ही एकत्र आलो, त्याच्यामुळे या महायुतीला भाऊचा धक्का दाखवणार. त्या अर्थानं तुम्ही धक्कादायक युती म्हणताय. पण उद्धवजी, मला ना एक प्रश्न कायम पडतो की खरं तर 1992च्या दंगली, मी थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जाऊ इच्छिते. 1992च्या दंगलीनंतर ज्या पद्धतीनं शिवसेना लोकांच्या समोर गेलेली होती, मुंबईचा सेव्हियर म्हणून शिवसेनेकडे पाहिलं जात होतं. केवळ मराठी माणूस नाही, तर गुजराती, जैन ही सुद्धा बाहेर येऊन सांगत होती की आज बाळासाहेब ठाकरेंमुळे मुंबई आहे. कुठेतरी तुमचे नेते हे लोकांपर्यंत पुन्हा पोहोचवण्यामध्ये कमी पडतात असं वाटतंय? अजिबात नाहीये. तुमच्या नेत्यांच्या भाषणामधून असे नाही. यावेळेला तुम्ही पाहिलं असाल, एकूणच आम्ही प्रचाराची माध्यम हे बदललेलं आहे. काल माझी आणि राजची मिळून एकच सभा मुंबईत झाली. आज आम्ही ठाण्यात आहोत, परवा मी संभाजीनगरला होतो, त्याच्या आदल्या दिवशी आम्ही दोघं नाशिकला होतो. तुमच्या माध्यमातून विविध माध्यमांच्या माध्यमातून मुलाखती देऊन आम्ही घरोघरी पोचतोय. आणि शहरवर बघाल तर आमची होर्डिंग्ज लागलेली आहेत आणि ते पुस्तिका ही मी सगळीकडे दिलेली आहे. त्याच्यामध्ये होय हे आम्ही केलं, अगदी कोस्टल रोड असेल, त्याच्यानंतर ह्या काही गोष्टी असतील, त्याच्यानंतर मुंबई मॉडेल असेल, मुंबई मॉडेलमध्ये केलेली फील्ड हॉस्पिटलची कामं असतील, हे कारण महापालिकेची निवडणूक आहे. महापालिका ही रोजच्या सार्वजनिक जीवनामध्ये आपल्याला काय सेवा सुविधा द्यायला पाहिजेत ते देणारी ही एक संस्था आहे. इकडे बकवास करून काय उपयोग नाही, मुद्द्याचं बोललं पाहिजे. तुम्ही काय दिलेत आत्तापर्यंत? तर आम्ही हे दिलेलं आहे. ह्या आता कुठले पुस्तक काढ, जसं हे पान उघडलं तर कोस्टल रोड आहे, हे इथे उघडलं तर 92,000 कोटींच्या ठेवी आम्ही करून दाखवल्या होत्या. प्रत्येक पानावर आम्ही काही ना काहीतरी केलेलं आहे. इकडे सर्वात माफक स्वरूपामध्ये प्रवास सेवा देणे BST आहे. तर ही सगळी कामं ही आम्ही करून दाखवलेल्या. मुंबई महापालिकेच्या शाळा, ह्या शाळा म्हणजे एक आत्ताच्या काळातलं एक अप्रूप समजावं लागेल, कारण माझी सगळं ह्यांना एक ज्याला आपण हिंदीत चुनौती किंवा आव्हान आहे, भाजपला आव्हान आहे. खास करून त्यांच्याकडे डबल ट्रिपल किती इंजिन असतील, ती इंजिनं लावून त्यांनी एक शहर त्यांच्या प्रशासनातलं असं दाखवायचं की जे मुंबईसारखं शिक्षणाची सुविधा देते. बघा ना, किती जवळपास 1234 शाळांमध्ये 8 भाषिक माध्यमांमध्ये आम्ही 3.25 लाख विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देतोय. 28 शालेय साहित्य मोफत देतो आहोत व 600च्याहून जास्त व्हर्च्युअल क्लासेस आहेत. 62,000हून जास्त आम्ही टॅब वाटलेले आहेत. तर अशा मुद्द्यावरती बोला ना. दरवर्षी जवळपास आता ही किती शून्य आहेत, 1 कोटीच्या आसपास रुग्णांवरती माफक दरात वैद्यकीय उपचार करणारी आशियातली सगळ्यात मोठी महापालिका आहे. काही राज्यांच्या बरोबरीचा अर्थसंकल्प असलेली ही महापालिका आहे. असं काहीतरी दाखवा ना. या विषयावरती काय ना बोलत का तुम्ही भाषिक धार्मिक ह्याच्यात आणतात? आम्ही करून दाखवले. पण ते म्हणतात कोस्टल रोड आमचाच आहे. नाही, त्यांना काय ते काय होतं बघा, ते काय वाटेल तर त्यांनी काहीच केलेलं नाहीये. काल आदित्यचं भाषण तुम्ही पाहिलं असाल, अगदी भूमिपूजनापासून आरेखनापर्यंत कोस्टल रोड हा आम्ही केलेला आहे. ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस नावाचा माणूस या राजकारणात आहे हे मुंबईकरांना माहिती नव्हतं, त्यावेळेपासून कोस्टल रोडचं आरेखन सुरू झालं.
त्याच्यामुळे त्यांना काय होतंय, एकतर मोहन भागवत टाहो फोडतायत की अपत्य वाढवा. त्यांना राजकारणात अपत्यच होत नाहीयेत. हाच प्रॉब्लेम झाला त्यांचा. त्याच्यामुळे त्यांना दुसऱ्यांची पोरं घेऊन उमेदवारी द्याव्या लागत आहेत. मग ते गुंड असले तरी चालतील, गुंडाने घेऊन उमेदवारी देत आहेत. दाऊदच्या साथीदारांना, म्हणून मी कुठे नाशिकला कुठे म्हटलं की आता रावण जरी भाजपात गेला तरी त्याला तो उमेदवारी देतील. कारण एवढी भाजपची अवस्था आता वाईट झालेली आहे. कारण त्यांच्या कर्तृत्वावरती ते जिंकू शकत नाही, हे कळलं. म्हणून मतचोरी कर, EVM मध्ये गडबड कर, दुसऱ्याचे उमेदवार चोर. आज कल्याणमध्ये मतं वाटताना, पैसे वाटतानाचे व्हिडिओ समोर आलेत. प्रभाग क्रमांक 29 का काहीतरी आहे. जोर जबरदस्ती करून विरोधी पक्षाच्या उमेदवारांना मागे घ्यायला लाव. नाही पण त्यांचा म्हणजे चोरांची पार्टी आहे, चोर पार्टी. ते म्हणतात की नुसत्या ठेवी ठेवून काय उपयोग, त्याचा उपयोग लोकांना लुटायला पाहिजे ना. त्यांना लुटण्यासाठी आज 70,000 कोटीपर्यंत आणल्या. ह्या मला काय वाटतं माहितीये का, की थोडंसं वाईट या गोष्टीच वाटतं की मी मुख्यमंत्री असताना मला वाटतं देवेंद्र फडणवीसांनी एक अर्थनियोजनाचं पुस्तक दिलं होतं. ते त्यांनी आता मी नाही वाचलं, नशीब, नाहीतर मुंबईची वाट कधीच लागली असती. पण ह्या ठेवी की प्रभाव झाला असता त्या काही नाही, नशीब माझ्यावर नाही झाला. म्हणून 92,000 कोटीपर्यंतच्या ठेवी करून दाखवल्या आणि त्या ठेवीतनं कोस्टल रोड करून दाखवला. या ठेवीतनं तुम्ही विचार करा, जो व्याजाचे पैसे मिळतात त्यातनं मुंबई महापालिकेचा बराच कारभार चालतो. या ठेवीतनं लॉंग टर्म प्रोजेक्ट जे पुढच्या 5, 50, 100 वर्षासाठी मुंबईकरांना वापरता येतील असे प्रोजेक्ट केले जातात. आणि पैशाची आवक आणि जावक ह्याचं ताळतंत्र ठेवून या ठेवी वापराव्या लागतात. या 92,000 कोटीच्या ठेवी आणि 70,000 कोटीपर्यंत 22,000 कोटी खाल्लेच. त्याच्या समोर 3 लाख कोटीचं देणं करून ठेवले. हे देणं कसं फेडणार? कारण ह्यांचं काळ आता संपत आला. हे जातील एकतर दिल्लीत किंवा नागपूरला, दुसरे आहेत मंत्री ते 5 स्टार शेतात जातील, तिसरे काका मला वाचव म्हणून बारामतीला जातील. मुंबई लुटलेली असेल, मुंबईकर काय करणार? बरं, मुंबई करांसाठी तुम्ही मराठीच्या मुद्द्यावर पुढे जाताय. कचऱ्यासाठी कर लावतायत, अदानी कर. मग हे यांचं अर्थनियोजन. बरं, ते म्हणतात की तुमच्या काळामध्ये कंत्राटी कामगार हे फार अधिक प्रमाणात बेस्टवर आले, तर तिथे मराठी माणूस आहे, या बाबतीत काय सांगाल? पण मग बेस्ट कामगारांची देणी अजून का नाही देत ते, जे आझाद मैदानावरती बसलेत? 1 जुलै 2024 पासूनची देणी बाकी आहेत. बरं, महापालिका जे कर्मचारी आहेत ना, त्यांना आम्ही 5वा, 6वा, 7वा वेतन आयोग दिला होता. आमची महापालिका आल्यावरती आम्ही 8वा पण देऊ. तुम्ही आज सांगतायत तुम्ही 8वा आयोग पण देऊ, का नाही द्यायचं? कसा शक्य होईल? म्हणजे ते कसे शक्य करतायत? ते कसं? ह्याच्यात होईल, नियोजन शून्य विकास थांबवायला पाहिजे. आज 90% मुंबई खोरून ठेवले. त्याच्यामध्ये केवळ कॉन्ट्रॅक्टरला हे ॲडव्हान्स मोबिलायझेशन म्हणून पैसे दिले गेले, त्यातनं किकबॅक घेतले गेले. या पलीकडे जाऊन सांगतो, काही ठिकाणी कारण नसताना रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण चाललंय आणि ते सिमेंट कॉन्क्रीट 60 ते 70% अदानींच्या विविध सिमेंट फॅक्टरीतून खरेदी केले गेले. हे सगळे घोटाळे आहेत. हे त्याला जर का चाप लावला तर या सगळ्या गोष्टी सहज शक्य आहेत. झोपडपट्टीवासियांना, ज्यांना जोपर्यंत पुनर्विकास होत नाही तोपर्यंत शौचालय द्या. तुम्ही टॉवरसाठी FSI देताय, झोपडपट्टीवासियांना 4 वर्षात किती दिली शौचालय? आणि FSIची खिरापत किती वाटली, जे गणेश नाईक आज नव्या मुंबईत ओरडत आहेत. पण पाण्याचा प्रश्न आजही ऐरणीवरच आहे. आहेच ना. जर माझं सरकार असतं तर कालच्या डिसेंबरपर्यंत समुद्राचं पाणी पिण्यायोग्य करून मी मुंबईला दर दिवशी 400 MLD म्हणजे तानसातनं जेवढं पाणी येतंय तेवढं पाणी मी सुरू केलं असतं द्यायला. आणि तो यशस्वी झाल्यावरती आणखीन वाढवलं असतं. पण हे असं करणं शक्य, म्हणजे काय? म्हणजे समुद्राचं पाणी मी दिली होती ना, ऑर्डर दिली होती. माझं सरकार यांनी 2022च्या जूनमध्ये पाडलं. 2022चा महापालिकेचा अर्थसंकल्प तुम्ही उघडून वाचा. त्याच्यात कमिशनर चेहलनी ते दिलं होतं 400 MLD पर डे. आणि मला वाटतं डिसेंबर 25 पर्यंत हा सुरू झाला असता. आज त्यांनी तो प्रकल्प एक सुद्धा वीट रचलेली नाहीये, मारून टाकला. आणि गारगाई पिंजाळमध्ये तिकडे बनवायला 6 लाख झाडं कापणार. समुद्राचं पाणी आपल्याला पाऊस पडो ना पडो आपल्याला उपलब्ध आहे. हे गारगाई पिंजाळमध्ये 6 लाख झाडं कापणार. पाऊस पडला नाही पडला खर्च वाया आणि पर्यावरण मरणार. ते म्हणतात आम्ही रिपोर्ट्स पण दिलेले आहेत, या आधी सुद्धा जी झाडं कापली होती ते दाखवलेलं आहे. किती कापलेत ते ना.
किती मुनगट्टीवारांची 30 कोटी झाडं मोजून द्या ना मला. मुनगट्टीवारांना लावलेली 30 कोटी झाडं मोजून द्या. ते म्हणतात फोटो दिलेत आम्ही. कसले फोटो? मुंबईचं कांदळवन चंद्रपूरमध्ये लावल्याचे फोटो दाखवा ना. मुळात त्यांना कळतच नाहीये पर्यावरणाचं. कांदळवन हे समुद्राच्या किनारी असतं. हे चंद्रपूरच्या इकडे कुठे लावणार? मग नागपूरमध्ये समुद्र का नाही करत हे लोक? करू शकतात. मोदी यायचं मुमकिन आहे. नमकीन आहे. नमकीन आहे तर म्हणजे मुमकिन आहे. समुद्र आहे म्हणून नमकीन आहे. अगदी. बरं मला एक सांगा, कालचं तुमचं भाषण फार गाजलं, पण ह्या सगळ्यामध्ये गाजला तो पहिलं वाक्य की माझ्यात जमलेल्या तमाम हिंदू बंधू भगिनी आणि मातांनो. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो. हे बोलायला थोडासा उशीर झाला अशी तुमच्यावर टीका केली जाते. नाही, माझं शेवटचंच भाषण होतं ना. नाहीतर आधी असतं तर आधी बोललो असतो. उशीर म्हणजे शेवटी बोलणार होतो म्हणून उशीर झाला. आधी बोलणारा, समजा आधी त्याच्या आधी मी बोललो असतो तर आधी बोललो असतो वाक्य. आणि भाषणाच्या सुरुवातीला बोललो, पण शेवटीच बोलणार होतो म्हणून तो तुम्हाला त्या क्रमात उशीर वाटला असेल. पण ह्या सगळ्यामध्ये एक गोष्ट नक्की आहे की पूर्वी काही जैन मुनी तुमच्याकडे येत होते, म्हणजे शिवसेना ही केवळ मराठी माणसापुरती मर्यादित, म्हणजे अर्थात मराठी माणसासाठी म्हणून निर्माण झालेली नक्कीच आहे. पण हे असं असताना मधल्या काळामध्ये आपण पाहिलेलं की नम्रमुनी सुद्धा, तुम्ही देखील जायचात त्यांच्या कार्यक्रमाला, ते देखील यायचे. आजकाल निमंत्रणं येतात का त्यांची? बघा, आता कोस्टल रोड आहे ना, त्या कोस्टल रोड ते आम्ही अशी कोणती पार्टी लावलेली नाही की इकडनं फक्त मराठी माणसं जातील. शिवसैनिक रक्तदान करतो, शिवसैनिक आपत्तीग्रस्तांना वाचवायला जातो, तेव्हा आम्ही असं कोणी सांगत नाही की मराठी असतील त्यांनीच हात वर कर, त्याने आम्ही वाचवतो. रक्तदान करताना सुद्धा आमचं रक्त केवळ मराठी माणसाला जाईल. अपघात होतो तेव्हा शिवसैनिकाची रुग्णवाहिका ही कोणालाही विचारत नाही तू मराठी आहेस, अमराठी आहेस, जैन आहेस का मुसलमान आहेस. जेव्हा शाळेत ॲडमिशन पाहिजे असेल, हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन पाहिजे असेल, पिण्याचं पाणी प्रत्येक नळातनं जे घरी जातं ते मराठी माणसाकडे जास्त आणि याच्याकडे असं कधी करत नाही. आम्ही सगळ्यांना सारख्या सुविधा देतो. 8 भाषांमध्ये महापालिका शाळेत शिक्षण देतो. नाही, पण माझा प्रश्न असा आहे की आता मराठीची तीव्र भूमिका घेतल्यानंतर आता प्रदूषणाचा त्रास हा सर्व धर्मियांना होतो. मला जसा होतो तसाच तो जैनांना पण होतोय, मुसलमानांना सुद्धा होतोय, गुजरात्यांना होतोय, उत्तर भारतीयांना होतोय, सगळ्यांना होतोय. नाही, पण प्रश्न असा आहे, माफक बस दरामध्ये बस सेवा ही आम्ही सर्व धर्मियांना देतोय. त्याच्यामुळे याच्यात जातपात धर्माचा विषय आलाय कुठून, कोणी आणलाय? माझा विषय असा आहे की नाही, तुमचा असला तरी महापालिकेचा तो नाहीये ना. नाही, ज्या पद्धतीनं तुमच्याकडे जैनांचा पूर्वी ओढा येत होता, लोक आमंत्रित करत होते, आता ती आमंत्रणे येत आहेत का की मराठीचा मुद्दा अधिक प्रभावीपणे घेतल्यामुळे सध्या अडथळा येतोय? हा महापालिका निवडणुकीत गैरलागू मुद्दा आहे. हा आणला कोणी? आम्ही कोणाच्या विरुद्ध आहोत? आम्ही एकतर बघा, भाषावर प्रांतरचना झाली, प्रत्येक भाषेला आपला प्रांत मिळाला, त्यांची सरकार मिळालं, त्यांची राजधानी मिळाली. महाराष्ट्राला मुंबईसाठी बलिदान द्यावं लागलं. लढून महाराष्ट्राने मुंबई मिळाली, अदानीसारखी आंदण मिळाली नाही. आणि त्याच मुंबईमध्ये मराठी माणसाला जे घरं नाकारतायत त्यांच्या विरुद्ध आम्ही आहोत. आम्ही सगळ्यांच्या विरोधात नाहीच आहोत. असे किती लोक परप्रांतीय आहेत ज्यांना आम्ही हाकलून लावले? दाखवा ना. अजिबात नाही. उलट तुम्ही जे म्हणालात ना, 92-93 साली सगळ्यांचं रक्षण हिंदूंनी म्हणजे मराठी माणसांनी म्हणजे शिवसैनिकांनी केलं. पण देवेंद्र फडणवीस मराठी माणसाला हिंदू समजत नाही, हा मोठा धक्का आहे मला. म्हणजे ते स्वतः कोण आहेत? मराठी बोलतात पण ते हिंदू आहेत की नाही? कारण मी म्हणतो, मी बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख, एकमेव हिंदू हृदय सम्राट, पहिला झाला नाही, दुसरा होणार नाही. हा अस्सल मराठी माणूस होता ज्यांनी मोदींना वाचवलं. कारण मोदींना जर का तेव्हा वाचवलं नसतं तर मोदीच केराच्या टोपलीत असते. जर का त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी भाजपला राजकारणात आपल्या ताटातले 2 घास भरवले नसते तर भाजपाचा राजकारणामध्ये कुपोषणाने बळी गेला असता. तो मराठी माणूसच होता. मग आता तुम्हाला आमचं मराठीपण का खुपतंय? बरं, ह्या काळामध्ये जेव्हा आता तुम्ही आणि राज ठाकरे एकत्रित आलेले आहात, काँग्रेस तुमच्यापासून वेगळी झालेली आहे. महायुतीमध्ये अशा पद्धतीची फूट पडल्यानंतर महाआघाडीमध्ये आणि त्यानंतर काँग्रेस जरी वेगळी लढत असली, तुमच्याकडे काही मुल्ला मौलवी येत आहेत का की आम्ही तुम्हाला सपोर्ट करतोय? बघा, मी तुम्हाला सांगू का, ही निवडणूक ही महापालिकेची आहे.
ही कोणता धर्म मोठा कोणता धर्म छोटा ह्या गोष्टीला ह्या काही अर्थ नाही आहे. दुर्दैव आहे की भारतीय जनता पक्षाकडे केलेली कामं सांगण्यासारखी नाही आहेत, म्हणून ते वर्गाच्या मॉनिटरची निवडणुकीमध्ये सुद्धा हिंदू मुस्लिम करतात. मला त्यांचं एक भाषण असं दाखवा, लोकसभेपासून आत्तापर्यंत, लोकसभा असेल, विधानसभा असेल, महापालिका असेल, वर्गाच्या मॉनिटरची निवडणूक असेल, की ज्यांनी हिंदू मुसलमान न करता निवडणूक लढवली आणि लढवून दाखवावी. काय सांगण्यासारखंच काही नाही आहे, सांगण्यासारखंच काही नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही मुद्द्यावरती बोला. पण काँग्रेसच म्हणते की आमची मुसलमानांची जी वोट बँक आहे ती उद्धवजींनी घेतली म्हणून. माझं म्हणणे मुद्द्यावरती बोला. मी परत परत दाखवतो, मी केलेली कामं तुम्हाला दाखवतोय, ती तुम्ही कामं नाकारा. जी कामं परत दाखवतो मी, सगळी पुस्तिका माझी दिलेली आहे आणि ही आत्ताची नाही आहे, 2012 पासून आम्ही करून दाखवलं, याच विषयावरती हे करतोय. हे बघा ना, हे पण हे आदित्य पुढे काय काय कामं बघतोय. मलबारीलचा तो जंगलचा तो वॉक आहे, हा नेचर वॉकवे, हा आदित्यने करून घेतलेला आहे. असं तुम्ही काय केलेलं आहे? शाळा सुधारणा केलेत का? हॉस्पिटल सुधारणा केले का? मुद्द्याचं बोला. ते म्हणतात फ्लायओव्हर्स केलेत, आम्ही ब्रिज बांधले, अनेक गोष्टी केल्या. त्यांनी कुठे केले आहेत? त्यांनी जे काय ॲक्वामरीन काय स्टेशन केलं ते पाणी तुंबवून दाखवलं. त्यांनी ठेवी, आम्ही वाढवलेल्या ठेवी त्यांनी खाऊन दाखवल्या. देवनारची डम्पिंग ग्राउंडची जागा सुद्धा अदानीला, धारावी अदानीला, मुलुंड अदानीला, कांजूरमार्ग अदानीला, कुर्ला मदर डेअरी अदानीला, वांद्रे रेक्लेमेशन अदानीला, वीज अदानीला. ही कामं एका ह्याच्यात दाखवा ना सगळं. म्हणजे जसं काल आदित्यने विचारलं, हे पाहिजे असेल तर कोणाला मत द्यायचं? मशाल. हे पाहिजे असेल तर कोणाला? मशाल. तसं हे काम कोणाचं, हे काम कोणाला द्यायचं? त्यांचं म्हणणं अदानीला. हे कोणाला द्यायचं? अदानीला. सब भूमी अदानी की. हे बघा ना, चीन किंवा जपानमध्येही नसलेले आशियातील सर्वात मोठं जलशुद्धीकरण केंद्र मुंबई महापालिकेने उभारलंय. आहे का तुम्ही असं कोणतं त्यांनी केलेलं शहर? नाही, मला असं वाटतं की कोविडच्या काळात देखील आपण अनेक आता हे गोष्टी, पेंग्विन हे आम्ही त्याच्यावरून टीका होते पण ना म्हणूनच त्याच्यावर. आता हे तुम्ही मुद्दाम तुमचा कॅमेरा घेऊन सुट्टीच्या दिवशी जिजामाता उद्यानात जा. पेंग्विन पाहायला लोक तिकीट काढून रांगा लावतात आणि यांच्या सभेला पैसे देऊन माणसं आणावी लागतात. म्हणजे लोक यांच्या भाषणापेक्षा पेंग्विन पाहणं तिकीट काढून जास्त पसंत करतात. ही यांची किंमत. म्हणजे नको बाबा, ते म्हणजे केकाटणारी लोक नको, त्याच्यापेक्षा पेंग्विन बरा. रेखणारे लोक नको. पण त्या पेंग्विन वरून देखील आपल्यावर टीका झाली हो, होती. पण मला अभिमान आहे की आम्ही मुंबईकरांना काहीतरी चांगलं दिलं. यांनी काय दिलं? यांनी काय दिलं? यांनी सगळे मुंबईचा सत्यानाश केला ना. आरेचं जंगल कापलं, कांदळवनं कापतायत, सगळं प्रदूषण करून ठेवलंय. त्यांचं म्हणणं आहे आम्ही जे कापतोय त्या बदल्यात मोठी झाडं लावलेली आहेत, झाडं मोठी झाली आहेत, त्याचे फोटो देखील आम्ही कोर्टात दाखवलेले आहेत. हा सगळा बकवास आहे. मग मुनगट्टीवरांची 30 कोटी झाडं ही दाखवा. बरं, आता तुम्ही आणि राज ठाकरे एकत्रित आलेले आहात. तुम्हाला वाटतं ही युती 29 पर्यंत टिकेल? उद्या सूर्य उगवेल? काय वाटतं तुम्हाला? सूर्य रोजच उगवतो ना, मग तशी आमची युती राहील ना. सूर्य रोज उगवतो, पण त्या नॉर्वे किंवा त्या टंड्रा भागामध्ये 6-6 महिने उगवत नाही. समजा उद्यापासून पर्यावरण बदल झाला आणि नाही उगवलं सूर्य, तर काय कराल? यानी जब तक सूरज चांद रहेगा हमारी युती रहेगी असं तुम्ही म्हणताय. नाही, बरोबर आहे, पण असं तुम्ही दाव्याने सांगू शकता का की तिकडे 6-6 महिने दिवस आणि 6-6 महिने रात्र असते? समजा अचानक काहीतरी असेल पृथ्वीचं चक्र जे आजपासून वेगळं होणार असेल आणि उद्यापासून आपल्याकडे 6 महिन्याची रात्र सुरू झाली, तर काय कराल? काय तुमच्या हातात? त्यामुळे तुम्ही म्हणताय की आता युती आहे. मला सांगा ना, उद्या नाही उगवला सूर्य तर काय कराल? असू शकतं ना. प्रत्येकाला एक सायकल असते ना. ही सायकल पूर्ण झाली, कदाचित आज होईल, उद्या होईल, आणि पृथ्वीची गती किंवा दिशा बदलेल, तर काय कराल? मुंबईची दिशा बदलण्यासाठी तुम्ही काय कराल? तिथं आम्ही बदलतोच आहोत, पण देशाची दुर्दशा बदलण्यासाठी आता काम केलं पाहिजे, कारण नाही तर देशात अराजक येईल. तुम्ही म्हणता 29 पर्यंत तुम्ही बंधू आणि ही युती 29 पर्यंत नाही राहणार, ही पूर्ण जन्मभर राहणार. काय होतं बघा की आपण नेहमी लोकांचं वाईट का चिंततो? आम्ही जेव्हा एकत्र नव्हतो तेव्हा एकत्र का नाहीत? एकत्र आलो तर एकत्र किती काळ राहणार? आलोय ना आम्ही. काय प्रॉब्लेम आहे कोणाला?
हे जे एकमेकाच्या उरावर बसलेत, गणेश नाईक इकडे यांचा टांगा पलटा करतात, तो त्यांच्या तंगड्यात तंगडं घालतायत, तिकडे भाजप अजित पवारांनी 70,000 कोटीचा घोटाळा करून बाजूला ठेवले त्यांना. आमच्यात होता तो सलीम कुत्ताचा कोण साथीदार, त्याला त्यांनी घेऊन पट्टा गळ्यात घातला. म्हणजे भाजप वाटेल ते करते आणि उगाच आपल्याला भांडवत ठेवते. बरं, खरं तर तुम्ही आता एकत्रित आलेले आहात. थोडासा भावनिक प्रश्न विचारते. घरी देखील ज्यावेळी ह्या गोष्टी कळल्या होत्या की आता एकत्र केवळ कुटुंब म्हणून यायचं नाही तर एकत्रित निवडणुका लढायच्या, काय नेमकी भावना होती? भावना आनंदाचीच होती. उशीर झाला कशाला? एकत्र यायला? असं काय नाही. आपण म्हणतो ना, देर आहे लेकिन अंधेर नाही. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. आलो एकत्र, चांगल्या पायाने जाऊ. कालची जी सभा होती त्याच्यामध्ये आदित्य ठाकरे यांचं भाषण मात्र फार गाजलं. अनेक मुद्द्यांवर त्यांनी मुद्द्यावर बोलला. तसं मला अभिमान आहे नक्कीच की तो, म्हणजे मी अजून त्याचं भाषण ऐकलं नाही, कारण मी आणि राज एकत्र येत होतो तेव्हा. मी आज रात्री ते पाहणार आहे, पण अनेक जणांनी त्याचं कौतुक केलं आणि मला अभिमान आहे की तो मुद्देसूद बोलला असं सगळ्यांनी सांगितलं. तेच मला फडणवीसांकडनं, राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडनं अपेक्षित आहे की त्यांनी तसं मुद्देसूद बोलावं महापालिकेच्या बाबतीत. फालतू बकवास करू नये, जी दिल्लीतनं किंवा नागपूरमधनं स्क्रिप्ट येते त्याच्यावरती बोलू नये. बरं, त्या भाषणाचं कौतुक करता करता राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंतराव पाटील यांनी इतकं कौतुक केलं भाषणाचं की आता म्हटले की आता आदित्य ठाकरे हे तयार झालेले आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरेंना विश्रांती घ्यायला हरकत नाही. नेमकं तुम्हाला असं वाटतं का की शब्द चुकले? मी पण त्याच क्षणाची वाट बघतोय. मला पण तोच क्षण मला पाहिजे, विश्रांतीसाठी नाही, एक स्वतःचं आयुष्य जगायला. कारण मी या क्षेत्रात आलो ते साहजिकच आहे, पूर्ण जगासाठी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख, पण माझ्यासाठी माझे वडील, त्यांना मदत करावी म्हणून मी या क्षेत्रात आलो आणि आता मी ती जबाबदारी म्हणून पार पाडतोय. त्याच्यामुळे जे लोक सांगतात ना की या क्षेत्रातला नाही, माझं हे क्षेत्र नाहीच, त्याच्यामुळे लवकर यांनी जबाबदारी घ्यावी हीच माझी इच्छा आहे. आणि एक सांगतो, केवळ आदित्यच्या बाबतीत नाही मी म्हणत, कारण ते खूप माझा अप्पलपोटेपणा होईल, तसं नाही मी म्हणत. प्रामाणिकपणाने आम्ही सगळ्यांनी हा विचार केला पाहिजे की आता तरुण पिढीच्या हातात हा कारभार दिला पाहिजे. संपूर्ण जगभर आता जेन झी हा विषय जो येतोय, त्यांच्या ताब्यात आता त्यांचं आयुष्य कसं असावं हे त्यांना तेवढे ते सुजाण आहेत, त्यांना हा कारभार करू द्या. नुसता आदित्यचा विषय नाहीये, तरुणांना द्या. आता किती काळ आम्ही तेच चेहरे आणि तेच बकवास गोष्टी करत राहणार? किती दिवस हे फक्त कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डरांच्या थैल्या भरत राहणार? ह्याने आयुष्य कसं जगायचं? हे आता मुलं शिकतायत, शिकलेत, सवरलेत. अजूनही आपण त्यांच्यावरती यांची ही थैलीशाही लादणार असू, झुंडशाही लादणार असू, तर ही मुलं नाही शांत बसणार. अराजक येईल देशामध्ये. त्याच्यामुळे तरुणांच्या हातामध्ये योग्य वेळी या देशाची सूत्र सोपवावी सगळ्याच राजकारण्यांनी. केवळ माझं नाही, माझा मुलगा म्हणून नाही मी म्हणत, सगळ्यांनी, सगळ्या तरुणांनी पुढे आलं पाहिजे. कारण मुलं शिकतायत, मुलं विचार करतायत, त्यांच्या आयुष्याची ते दिशा ठरवू शकतायत, ही चांगली गोष्ट आहे देशासाठी. पण मग रिमोट कंट्रोल तुमच्याकडे राहील का? नाही, कशाला पाहिजे रिमोट कंट्रोल? मातोश्रीवर रिमोट कंट्रोल? हो, पण आदित्य मातोश्रीतच राहतो ना. आणि मी सगळ्यांचं म्हणतोय, केवळ आदित्यचं नाही मी म्हणत. प्रत्येक ठिकाणी तरुणांना संधी द्या. तरुणामध्ये मुली पण आल्या, द्या ना त्यांना संधी, करू दे ना नवीन काहीतरी, नवीन पहाट आपण पण बघू ना. आता आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे एकत्र प्रचार करतायत, प्रेझेंटेशन केलं, कसं वाटलं पाहिलं तर? हे संपूर्ण वचननामा हा त्या मुलांनी बनवलंय. बरं, माझं किंवा राजचं त्याच्यामध्ये काही आम्ही लक्ष नाही घातलं. स्वतःपासून सुरू केलं पाहिजे. आणि लोकांना, जसं मला बाळासाहेब सांगायचे, मी आदित्यच्या वयाचा होतो तेव्हा, कारण मला म्हणाले, उद्धव बघ, तू माझा मुलगा आहेस म्हणून मी तुला ढकलणार नाही राजकारणात, किंवा तू माझा मुलगा आहे म्हणून मी अडवणार नाही. जर तुला जनतेने आणि शिवसैनिकांनी स्वीकारलं तर तू तुझा मार्ग तू बघ. मी त्यांना मदत करायला म्हणून आलो, तसंच जनतेने ठरवायचंय. बरं, मुंबईचा जेव्हा आपण विचार करतो
तर जवळपास 3 दशकं आता तुमच्या हातामध्ये महानगरपालिकेची सत्ता होती. मुंबईमध्ये समस्यांचे आजही डोंगर आहेत. या समस्या गेल्या 4 कधी वर्षात सुचणार? वाढला. एवढं प्रदूषण आधी कधीच नव्हतं मुंबईत. मेट्रोने एवढा चुथडा करून ठेवलेला आहे शहराचा की मेट्रो पण आहे आणि खाल्लं ट्रॅफिक जाम पण आहे. म्हणजे मेट्रो रस्ते खोणले, त्यांचं धूळ सिमेंटचं साम्राज्य आहे. खाली ट्रॅफिक जाममधनं कार्बन डायऑक्साईडचं पण प्रमाण वाढतंय, झाडं कापली जात आहेत, टॉवर्स वाढत आहेत, पाण्याची कमतरता आहे, गटारीची कमतरता आहे. हे गेल्या 4 वर्षात झाले. मुंबईचे 99% फुटपाथ जे आहेत ते फेरीवाल्यांनी पूर्णतः ताब्यात घेतलेले आहेत, ऑक्युपाय केलेले आहेत. अनेक ठिकाणी रस्ताच दिसत नाही, चालायला जागा नाही आहे. तुम्ही सत्तेवर असताना या संदर्भात कधी लक्ष घातलेलं होतं का? नक्कीच घातलं होतं ना. फुटपाथ होते. आता मुंबईला कोणी मायबापच राहिलेलं नाहीये. प्रशासकाच्या माध्यमातून मुंबई ही राबवली जाते. मुंबई ही राबवली जाते, मुंबईची सत्ता. वाहतूक कोंडीची प्रचंड समस्या नक्कीच आहे, पण तरी 1947 ते 2014 या काळामध्ये 11 किलोमीटरचा एकच मेट्रो मार्ग हा सुरू झाला होता. त्यानंतरच्या 11 वर्षांमध्ये फडणवीसांच्या पुढाकारामध्ये आज 3 मेट्रोचे मार्ग सुरू आहेत. त्याच्यात एक तुम्ही याला मागणी विजन असेल- मानता का? नाही, अजिबात नाही मानत. नियोजन शून्य विकासाला मी विजन मानत नाही. म्हणजे मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला त्याला त्याच्या मापाचे कपडे देण्याच्या ऐवजी 75ची शाल देणं हा काही विकास नाहीये. त्याला त्याच्या वयाचं खेळणं, त्याच्या वयाचे कपडे दिले पाहिजेत. तुम्ही त्याला जर का तेव्हा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ दिला, 75 लागेल म्हणून, हा विकास नाही. हा भ्रष्टाचार आहे कॉन्ट्रॅक्टरसाठी केलेला. आणि म्हणून मी म्हणतो ना की माझ्याही हस्ते मेट्रो 2चं लोकार्पण झालं होतं ना. आम्ही सुद्धा मुंबईमध्ये BSTच्या इलेक्ट्रिक बसेस आणायला सुरुवात केलीच होती ना. प्रवासी सेवा आम्ही माफक दरात देतच होतो ना. मेट्रो कशाला एवढ्या केल्या तुम्ही? आणि जिकडे गरज लागेल तशी मेट्रो करा, पण ती छान, म्हणजे शहराच्या सौंदर्यात सुद्धा एक वाढ झाली पाहिजे. पण काही आता परत ते कुठली तरी टॅक्सी आणतात, पॉट टॅक्सी. म्हणजे काय, तुम्ही ट्रॅफिक कमी करायला म्हणून मेट्रो आणली, मग पुन्हा छोट्या टॅक्स्या तुम्ही वरनं धावडवणार, म्हणजे पुन्हा माझ्या रस्त्यावरचं तुम्ही खांब टाकून जागा अडवणार. नाही होऊ देणार आम्ही ते. बरं, ह्यावेळी मुंबईकरांना अशा जर 3 गोष्टी सांगितल्यात की ह्या मला सत्तेवर आणलं तर मी करेन, तर त्या कुठल्या असेल उद्धवजी? 3 गोष्टी म्हणण्यापेक्षा मी एकच सांगेन, सुसह्य जगणं, जीवन. ईज ऑफ लिव्हिंग. काँग्रेस स्वबळावर लढतेय, ह्याचं दुःख वाटतं तुम्हाला? सोबत नाहीये? आता तो त्यांचा प्रश्न. मी कसं सगळ्यांची पण दुःख. तुम्ही एकत्र होता. हो, पण त्यांनी युती तोडली, मी नाही ना. पण तरी देखील आम्ही एकमेकांवर टीका नाही करत आहोत. ते जसे त्यांचे एकमेकांच्या झिंज्या उपटतायत, दाढी खेचतायत, तसं आम्ही नाही करत आहोत. आता मातोश्रीचे दरवाजे तुम्ही काही लोकांसाठी उघडे केलेले आहेत. हो, सगळे चॅनलवाले येत आहेत. मी फडणवीसांसाठी उघडे गेले आहेत असं. ह्या गोष्टीला महापालिकेच्या निवडणुकीत काही अर्थ नाहीये. त्याच्यामुळे माझं म्हणणं परत तेच आहे की मुद्द्यावरती बोलू. मुद्द्यावरती बोलू काही, असं पाहिजे कार्यक्रम ठेवा. मुद्द्यावरती बोलू काही असं म्हणत तुम्ही आता लोकांपर्यंत पोहोचताय. मला असं वाटतं की अनेक शाखांना भेटी देताय. काय पल्स जाणवते मुंबईकरांची तुम्हाला? काय बऱ्याचदा असं आपण म्हणतो ना की शेवटच्या उत्तरार्धामध्ये ना हवेत जाणवतं की काय होणार आहे. त्यांना असं वाटतं की अरे आपल्यासाठी कोणतरी लढणारं आहे, आपल्या व्यथा जाणणारं कोणतरी आहे, आणि आपल्या व्यथांना, वेदनांना वाचा फोडणार कोणतरी आहे, यांच्या झुंडशाही विरुद्ध टक्कर देणार कोणतरी आहे. धन्यवाद उद्धवजी, आज तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि तुमचं विजन जे आहे ते लोकांसमोर मांडलत. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद निवडणुकांसाठी, प्रचारासाठी, आणि आम्हाला वेळ दिल्याबद्दल, एन्काउंटरमध्ये आल्याबद्दल आपले अनेक धन्यवाद. एन्काउंटरमध्ये येऊन कसं वाटलं हे नक्की मला सांगा जाता आता. एन्काउंटरमध्ये आल्यानंतर सही सलामत बाहेर पडलो. खूप खूप धन्यवाद उद्धवजी. एन्काउंटरमध्ये आता वेळ झालेली इथेच थांबायची. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.